श्रोते हो नमस्कार. आज ऐकूया सतीश बर्वे लिखित बागेतले आजोबा ही कथा. दुपारची 4ची वेळ होती म्हणून उलट्या दिशेने जायला लोकलला विशेष गर्दी नव्हती. दादरला गाडी बरीच रिकामी झाली आणि फार थोडी माणसे गाडीत चढली. इतक्यात माझं लक्ष समोर गेलं आणि मी नकळत बोलून गेलो, बागेतील आजोबा. हे ऐकून एका गृहस्थाने माझ्या दिशेने बघितले. मी हात उंचावून त्यांना बोलावून घेतले. माझ्या समोरच्या बाकावर बसायला जागा दिली. आजोबांनी सीटवर बसत मला विचारले, तुम्ही मला कसं ओळखलं? मी त्यांना गेल्या आठवड्यातील प्रसंग सांगितला. माझ्या मित्रासोबत त्याच्या छोट्या मुलाला घेऊन आम्ही एका बागेत गेलो होतो. तिथे घसरगुंडीवरून घसरत खाली येऊन शेवटी उठताना पडलेल्या एका मुलाला त्याच्या आईने उचलून घेतले. बाजूला एक वृद्ध उभा होता, मदतीचा हात पुढे करून. काही नाही आजोबा, फक्त माती लागलीये. मी झटकून टाकली. एव्हाना तो छोटा मुलगा परत घसरगुंडीच्या पायऱ्या चढायला लागला. काका, तुम्हाला माहिती आहे का, ते वृद्ध गृहस्थ बागेतील आजोबा म्हणून ओळखले जातात ह्या परिसरात. माझ्या मित्राच्या तोंडून हे ऐकून मला आश्चर्य वाटले होते. मीच मग बोलायला सुरुवात केली. तुम्ही बागेतील आजोबा म्हणून प्रसिद्ध आहात असं माझा मित्र मला म्हणाला होता. आजोबांनी मग मला त्यांची कहाणी ऐकवली. त्याचं काय आहे, माझी खाजगी कंपनीत नोकरी होती. खूपदा फिरतीवर जावं लागे. जिथे जायचो तिथे जमेल तेव्हा आणि जमेल तेवढी त्या शहरातील प्रेक्षणीय स्थळे मी आवर्जून बघायचो. नोकरीत असताना बायकोला विशेष हिंडवता आलं नाही. त्यामुळे निवृत्त झाल्यावर मनसोक्त भटकंती करायची असं मी ठरवलं होतं. पण करोना काळात बायको दुर्दैवाने गेली आणि मी एकटा पडलो. आम्हाला मूलबाळ नाही झालं. बायकोशिवाय घर खायला उठायचं. त्या चक्रातून बाहेर पडायचा मी खूप प्रयत्न केला आणि एक दिवस बाजारातून घरी येताना जवळच्या बागेत माझं लक्ष गेलं. मला माझा मार्ग अचानक सापडला. तेव्हापासून रोज सकाळी आणि संध्याकाळी मी बागेत जातो आणि लहान मुलांसोबत खेळतो. त्यांना घसरगुंडीवर आणि सीसॉवर चढायला मदत करतो. झोपाळ्यावर त्यांच्या आजूबाजूला उभा राहतो. घरून पाणी घेऊन जातो वॉटर बॅगा भरून. माझ्याजवळ प्रथमोपचाराची छोटी पेटी असते. कोणाला लागलं तर लगेच औषध लावून देतो. आता पुष्कळ ओळखी झाल्या आहेत. तिथल्या छोट्या मुलांनीच माझं नाव ठेवलं आहे बागेतील आजोबा. आता त्यांचं आणि माझं नातं बागेच्या बाहेर पडून त्यांच्या घरातील झालं आहे. सगळ्या छोट्या मुलांच्या वाढदिवसाला मला आग्रहाचं आमंत्रण असतं. काही कुटुंब त्यांच्या आईवडिलांच्या शिवाय एकटे राहतात. अशा काही कुटुंबातील मी अविभाज्य घटक झालो आहे. त्या मुलांच्या आईवडिलांनी मला वडिलकीच्या नात्यातून आधार दिला आहे. आणखी काय पाहिजे आयुष्यात? मला मूलबाळ नाही, पण ती उणीव परमेश्वरांनी भरून काढली आहे. मी आता एकटा नाही तर बागेत येणारी मुले आणि त्यांचे आईवडील असं माझं मोठं कुटुंब झालं आहे. आजसुद्धा एका मुलाचा वाढदिवस त्याच्या आजी आजोबांनी कुलाब्यात एका मोठ्या हॉटेलात ठेवला आहे. तिथेच मी निघालो आहे. माझं स्टेशन जवळ आलं आणि मला आजोबांचं बोलणं थांबवावं लागलं. चला आजोबा, माझं स्टेशन जवळ आलं आहे. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. तुमच्या बोलण्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. किती सकारात्मक पद्धतीने तुम्ही आयुष्याला सामोरे गेलात ते निश्चितच कौतुकास्पद आहे. मी गाडीतून उतरून चालायला लागलो खरा, पण डोक्यात आजोबांनी सांगितलेली त्यांची गोष्ट घोळत होती. खरंच, परिस्थिती कधी कधी क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकते. पण अशा वेळी शांतपणे आणि संयमाने जगलं की आपल्याला काहीतरी मार्ग नक्कीच सापडतो. पण तोपर्यंत निराश न होता सकारात्मक विचार करून जगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र ज्याचा त्यालाच करावा लागतो, हे देखील तितकेच खरे आहे. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. धन्यवाद.